व्हेरी गुड. चला आता काय बघूया आपण. काढा प्रश्न क्रमांक 66 काढा. पहिलाच प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेबाबत कोणते विधान अयोग्य आहे. पहिला प्रश्न प्रस्तावनेच्या बाबतीत पडलेला आहे. मी तुम्हाला काल सांगितलं होतं की 1 ते 51 कलम तुमचे तोंडपाठ झाले पाहिजेत. काल आपण पॉलिटीवरती डिस्कशन केलेलं नाही, पण तुम्हाला आता सांगतोय 1 ते 51 तुमचे तोंडपाठच पाहिजेत. कारण पॉलिटीवरती 15 प्रश्न पडतात. त्या 15 प्रश्नांमधले 5 प्रश्न हे डायरेक्ट याच्यावरती असतात. एक, राज्यांची निर्मिती. दुसरं, नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्य आणि घटनेची निर्मिती. मग त्यातले काही स्रोत असतील, त्यांच्या काही समित्या असतील आणि प्रस्तावना. ह्या सर्वांवरती मिळून किती प्रश्न आहेत? 5. आणि राज्यशास्त्र हा असा विषय आहे, म्हणजे गेल्या 3 वर्षापासून मुलांना स्कोरिंग मध्ये कोण आणतंय? हा विषय आणतोय राज्यशास्त्र. कारण आयोगाला नियमांच्या बाहेर जाऊन काहीच विचारता येत नाही. स्टेटमेंट ऍज इट इज कॉपी करून विचारावं लागतं. एक शब्द जरी वेगळा हे केला, ऍड केला, तरी अख्ख्या वाक्याचा अर्थ काय होतोय? चेंज होतोय. म्हणून आयोग काय करतं? आहे असं वाक्य उचलतं आणि पॉलिटीमध्ये टाकून देत प्रश्नांमध्ये. त्यामुळे हे 5 प्रश्न तर अजिबात चुकले नाहीत पाहिजे. कोणते कलम पाठ करायचे? मी तर करून घेणार आहे छडी घेऊन. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेबाबत कोणते विधान अयोग्य? प्रिअँबल. ओके, पहिला प्रश्न आहे, ती संविधानाचा भाग आहे. पहिला तर वाद याच्यावरून चालू झाला होता, प्रस्तावना संविधानाचा भाग आहे की नाही. त्याच्यावरून 3 खटले गाजले. पहिला खटला होता बेरुबारी खटला. कुठला खटला? बेरुबारी खटला. बेरुबारी खटल्यामध्ये न्यायालयाने निर्णय देऊन टाकला, प्रस्तावना ही घटनेचा भाग नाही. एकमेव खटला असं लक्षात ठेवा, बेरुबारी. कुठला? महत्वाचे 3 खटले. पहिला आहे बेरुबारी. तो काय म्हणतोय? प्रस्तावना घटनेचा भाग नाही. त्याच्यानंतर दुसरा खटला आला जो अत्यंत गाजला. कोण? केशवानंद भारती. तुम्हाला यांच्याबद्दल मी सविस्तर सांगणार आहे, पण लेक्चरच्या वेळेस. आता आपल्याला फक्त चर्चा करायची आहे. केशवानंद भारती खटला कधीचा आहे? 1973चा आहे. ओके, याच्यामध्ये मात्र न्यायालयाने मान्य केलं, प्रस्तावना ही काय? संविधानाचा घटनेचा अविभाज्य भाग आहे. आणि अजून एक तिसरा खटला LIC 1995चा. ओके, या खटल्यामध्ये काय सांगितलं गेलं? प्रस्तावना घटनेचा अविभाज्य भाग आहे. म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. ती न्यायालयीन अंमलबजावणी योग्य आहे. ज्युडिशियल आहे का ती? ज्युडिशियल नाही ती. तुम्ही न्यायालयात जाऊ शकत नाही. तुम्ही काय करू शकता? एखादी कायदा करताना मात्र याचा अभ्यास करू शकता प्रस्तावनेचा. बरोबर? कारण प्रस्तावना ही लोककल्याणकारी, लोकांसाठी केलेली आहे. कुणी केली होती प्रस्तावना? याला अगोदर काय नाव होतं रे प्रस्तावनेला? उद्देश पत्रिका नाव होतं. काय होतं? उद्देश पत्रिका. कुणी मांडली होती? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडली होती. 13 डिसेंबर 1946 ला प्रिअँबल मांडलं. ते मान्य कधी झालं? 22 जानेवारी 1947 मान्य झालं. तेच पुढे जाऊन आपल्या घटनेची प्रस्ताविका बनलेली आहे. त्याच्यावर काय चर्चा केली आहे? लोकांना आपल्याला काय काय द्यायचं चांगलं चांगलं, याच्यावर चर्चा केलेली आहे. ओके, म्हणजे न्यायालयात जाऊन तुम्ही अंमलबजावणी करू शकत नाही. कोणाकोणाची करू शकत नाही न्यायालयात जाऊन तुम्ही अंमलबजावणी? एक आहे DPSP. तुम्ही न्यायालयात जाऊ शकता का? नाही. प्रिअँबल जाऊ शकता का? नाही. मूलभूत कर्तव्य न्यायालयात जाऊ शकता का? नाही. मग तुम्ही न्यायालयात जाऊ कधी शकता? फक्त आपले डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, मूलभूत हक्क, यासाठी मात्र. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स नाही रे, मूलभूत हक्क. तुम्ही असं का करताय? तुम्हाला भूक लागली मला इकडे वाढली बहुतेक. मूलभूत हक्क हे मात्र तुम्ही न्यायालयात जाऊन भांडून मिळवू शकता. कसे? कलम 32 आणि कलम 226. कलम 32 कोणाला अधिकार आहे? सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्ही पिटिशन दाखल करू शकता मूलभूत हक्क मिळवण्यासाठी. आणि उच्च न्यायालयामध्ये 226 अंतर्गत तुम्ही रिट पिटिशन दाखल करू शकता. बरोबर? त्याच्यामुळे ते ज्युडिशियल आहेत, पण प्रिअँबल ज्युडिशियल नाही. ठीक, चला. 42व्या घटना दुरुस्तीद्वारे समाजवादी शब्द समाविष्ट करण्यात आला होता. 42व्या घटना दुरुस्तीला आपण काय म्हणतो? मिनी कॉन्स्टिट्यूशन. बरोबर? मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतो का? कारण एवढ्या दुरुस्त्या केल्या गेल्या घटनेमध्ये की एक छोटीशी घटनाच तयार केली गेली एका देशाची. याच्यामध्ये एक पहिली गोष्ट होती की प्रिअँबल मध्ये पहिल्यांदा आणि आतापर्यंत एकदाच झालेलं आहे. म्हणजे आपल्या प्रस्तावनेमध्ये दुरुस्ती किती वेळा झालेली आहे? एकदाच झालेली आहे. कुठल्या घटना दुरुस्तीने?
कधीच आहे ते 1976 ला दुरुस्ती केली गेली होती. 3 शब्द ऍड केले गेलेत. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता. अखंडता तरी म्हणा किंवा एकात्मता म्हणा, एकता शब्द लक्षात ठेवायचा तुम्ही. हा एकता शब्द आयोग देऊन फसवतो तुम्हाला. हे ऑलरेडी आहे, तो ऑलरेडी होता, तो ऑलरेडी होता. कुठले शब्द? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता. समाजवादी का शब्द ऍड केला गेला? काय समाजवादामध्ये आणि साम्यवादामध्ये काय फरक आहे? समाजवादामध्ये समाजामध्ये असणारी विषमता आपल्याला दूर करायची आहे. प्रत्येकाकडे पैसा गेला पाहिजे, प्रत्येकाला मूलभूत हक्क भेटले पाहिजेत, बरोबर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाजामधली जी विषमतेची दरी आहे, जातीनुसार असेल, धर्मानुसार असेल, पैशानुसार असेल, उच्च नीच पाळण्यानुसार असेल, हे सगळं बाजूला काढायचंय. ओके. मालक हा प्रत्येक जण वैयक्तिकरित्या असू शकतो. साम्यवाद म्हणजे काय? साम्यवादामध्ये मालक हा फक्त गव्हर्नमेंटच असते. लोकांकरता सगळा पैसा अधिकार काढून घ्यायचे, सरकार जे सांगेल तेच तुम्ही करायचं. हा साम्यवाद आणि समाजवादामधला काय फरक आहे? हा समाजवाद आपण कधी निवडला? हा समाजवाद निवडला 1955 आवडी अधिवेशन. आवडी अधिवेशन कुठे झालं होतं? आवडीला. अध्यक्ष कोण होते? UN ढेबर. कोण होते? UN ढेबर. ठीक आहे. ती संविधानाची आत्मा मानली जाते. मानली जाते का? मानली जाते. बरं, संविधानाची आत्मा अशी डेफिनेशन कोणी केली आहे? ठाकूर भार्गवदास, किंवा आपण त्यांना भार्गवदास ठाकर म्हणूया. भार्गवदास ठाकूर. आणि अजून एक व्यक्ती आहेत, हिदायतुल्ला. पुढे जाऊन ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले होते. हिदायतुल्ला आणि ठाकूर भार्गवदास या दोघांनी तुलना केलेली आहे. काय? ती संविधानाची काय आहे? आत्मा. मग प्रिॲम्बल किती महत्वाचा आहे तुम्हाला समजलं असेल. ओके. मग यातलं चुकीचं विधान कुठलं होतं? दुसरं, ज्युडिशियली लागू करू शकत नाही. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रस्तावना कोणाची पाठ आहे इथे बसणाऱ्यांपैकी? आहे का? आहे? मन बरं. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा, त्यांच्या सर्व नागरिकांना स्वातंत्र्य यांचा विश्वास देणारी बंधुता, असंच काहीतरी आहे, लक्षात ठेवा. चला, पण संविधानाचं प्रिॲम्बल पाठ पाहिजे प्रत्येकाचं. भरपूर प्रश्न त्यातून सुटतात. कधी कधी आयोगाने क्रम विचारलाय, शब्द टाकलेत, न्याय, समता, एकता, अखंडता, जी प्रस्तावनेनुसार क्रम लावा. मग ते क्रम कधी लावणार? ज्यावेळेस तुमचे ते पाठ असेल, बरोबर. पुढचा प्रश्न आहे मूलभूत हक्कांवरती. मूलभूत हक्कांबाबत खालीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत? ते सर्व नागरिकांना समानपणे लागू होतात, बरोबर आहे का? इथे कुठेही तुमच्या जाती, वंश, धर्म, परंपरा, भाषा याच्यानुसार भेदभाव केला जातोय का? मुस्लिमांना जास्त अधिकार, ख्रिश्चनांना कमी अधिकार, शिखांना अजून जास्त अधिकार, असं काय आहे का? भारतीय नागरिक ही एकच कन्सेप्ट आहे आपल्या भारतामध्ये. तो भारतीय नागरिक आहे. जात धर्म पाळतो का आपण? हा, हे फक्त आपण म्हणायला पाळत नाही, पण खरं पाळतो, है ना? ते सर्व नागरिकांना समानपणे लागू आहेत. हे विधान 100% बरोबर आहे. काही हक्क फक्त नागरिकांसाठीच आहेत. नागरिक म्हणजे भारतीय नागरिक, इंडियन्स आहेत का? आहेत. कुठले आहेत? 15, 16, 19, 29 आणि 30 हे तोंडपाठच पाहिजेत. हे फक्त आणि फक्त भारतीय व्यक्तींना लागू आहेत. कुठल्याही परकीय व्यक्तींना हे अधिकार मागता येत नाहीत. हे सोडता 12 ते 35 मध्ये असणारे सगळे मूलभूत हक्क हे परकीयांना पण लागू आहेत आणि भारतीय जनतेला पण लागू आहेत. कुठले? हे सोडता 15, 16, 19, 29, 30 लक्षात ठेवायचं. मग तुम्ही म्हणणार 14 सगळे समान आहेत. मग हे परकीयांना पण लागू आहे आणि भारतीयांना पण लागू आहे मूलभूत हक्क. परकीय व्यक्ती भारतामध्ये राहायला आला आणि त्याच्यावरती अन्याय झाला तर तो जाऊ शकतो न्यायालयामध्ये की माझ्यावरती या हक्कानुसार गदा आलेली आहे. ओके. हे फक्त अपवाद लक्षात ठेवा. ते आपत्कालात पूर्णपणे निलंबित होऊ शकतात. आपत्काल म्हणजे आणीबाणी. आणीबाणीच्या काळामध्ये आता आपल्या भारतामध्ये किती प्रकारची आणीबाणी आहे रे? 3 प्रकारची आणीबाणी आहे. कोणती कोणती? पहिली आहे राष्ट्रीय आणीबाणी, कलम 352. दुसरी आहे राष्ट्रपती राजवट. राष्ट्रपती राजवटला काय म्हणतो? 356. कधी? घटनेनुसार काम करत नसेल तर 356. एखादं राज्य आहे, घटनेने सांगितल्याप्रमाणे काम करत नसेल तर राष्ट्रपती राजवट लागते 356 नुसार. आणि त्यात अजून एक कलम आहे 365. हे पण आहे
जर राज्य केंद्राचं ऐकत नसेल, केंद्राने एखाद्या सांगितलं राज्याला तुम्ही असं करा आणि ते राज्य ऐकत नसेल, तर त्या राज्यामध्ये आणीबाणी लावता येते. कुठल्या कलमानुसार? 365 कलमानुसार. ओके. आणि तिसरा प्रकार आहे वित्तीय आणीबाणी. कुठली आणीबाणी? वित्तीय आणीबाणी. भारताचा साख खराब झाला, ताळेबंद खराब झाला, भारतामध्ये पैशांचा तुटवडा निर्माण झाला, पुढे जाऊन परकीय व्यापार करण्यासाठी पण प्रॉब्लेम निर्माण झाला, तर अशा वेळेस भारतामध्ये वित्तीय आणीबाणी लागू केली जाते. आणि जेवढे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत सगळ्यांचे पगार डायरेक्ट शून्य बी करता येतात, किंवा त्यांना डायरेक्ट म्हणता येते की बिनपगारी काम करायचं. काय करायचं? बिनपगारी. मग सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशापासून ते शिपाया कारकुनापर्यंत सगळ्यांना. कुठल्या कलमाने? हे कलम आहे 360 कलम, लक्षात ठेवायचं वित्तीय आणीबाणीचं. हे तिन्ही चारही कलम अत्यंत महत्वाची आहेत. मग या वित्तीय आणीबाणी आतापर्यंत भारतामध्ये 0 वेळा लागू झालेली आहे. याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला होता, किती वेळा लागू झाली? 0 वेळा. राष्ट्रीय आणीबाणी आतापर्यंत भारतात 3 वेळा लागू झालेली आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते, राष्ट्रपती राजवट हे काय आहे? मृत्यूपत्र आहे. मृत्यूपत्र आहे म्हणजे आम्ही करतोय तरतुदीची की पुढे जाऊन राज्याने ऐकलं नाही तर तिथे लावा, पण याची गरज कधीच भासणार नाही, असं स्वतः म्हणजे आंबेडकर एवढे विधितज्ञ होते. पण त्यांना वाटलं, पण ते पण चुकले अंदाज बांधताना. कारण राष्ट्रपती राजवट आतापर्यंत भारतामध्ये 100+ वेळा लागू झालेली आहे. किती? 100+ वेळा. सर्वात जास्त मणिपूरमध्ये लागू झाली आहे. कुठलं राज्य जर विचारलं आयोगाने? मणिपूर. आतापर्यंत कुठल्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागूच झालेली नाही? छत्तीसगड आणि तेलंगणा. छत्तीसगड आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे. ओके. चला पुढचा प्रश्न. पण उत्तर काय असणार आहे? हे उत्तर बरोबर आहे. हे हक्क नागरिकांना हे पण बरोबर आहे. ते आपत्कालात पूर्णपणे निलंबित होऊ शकतात. आता आपत्काल चालू झालाय राष्ट्रीय राजवट. ओके. राष्ट्रीय आणीबाणी घोषित झालेली आहे. आणि तुम्हाला इंदिरा गांधींचा एक किस्सा सांगतो, एक अल्प थोड्या 2 मिनिटांमध्ये. इंदिरा गांधींनी 42वी घटनादुरुस्ती लागू केली. इंदिरा गांधींना माहिती होतं पुढे जाऊन आपण निवडून येणार नाही. राजनारायण खटला झाला होता, पुढे जाऊन आपण निवडून येणार नाही. मग त्यांनी काय केलं? इलेक्शनलाच पुढे ढकललं. एका वर्षाने इलेक्शनला पुढे ढकललं आणि पुढे जाऊन हिदायतुल्ला या न्यायाधीशांना सोबतीला घेऊन भारतामध्ये डायरेक्ट राष्ट्रीय आणीबाणी घोषित करून टाकली. त्यावेळेस राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार पंतप्रधानांना होता मंत्रिमंडळाच्या परमिशनने, पण तिथे लिखित परमिशन असा काही उल्लेख नव्हता संसदेमध्ये आपल्या घटनेमध्ये की राष्ट्रीय आणीबाणी लागू करायची असेल तर मंत्रिमंडळाची लिखित परमिशन पाहिजे असा कुठेच उल्लेख नव्हता. म्हणून पंतप्रधान इंदिरा गांधी डायरेक्ट राष्ट्रपतींना भेटल्या आणि रात्री 12 वाजता घोषणा केली राष्ट्रीय आणीबाणीची. त्याच्यानंतर मग जनता सरकार निवडून आलं आणि जनता सरकारला समजलं आणि काय केलं इंदिरा गांधींनी? धर की उचल, तुरुंगात टाक. विरोधी पक्षाचा एकही माणूस ठेवला नाही, सगळ्यांना तुरुंगात टाकून दिलं. आता तुरुंगात टाकल्यानंतर काय झालं? त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आली. कारण तुम्हाला तुरुंगात जाण्यापासून संरक्षण हे घटनेचं कलम 20 देतं आणि तुमच्या जीविताचं संरक्षण हे घटनेतनं कलम 21 देतं. बरोबर? ह्या दोन्ही कलमांचं काय झालं रे? उल्लंघन झालं आणि तुम्हाला तुरुंगात टाकलं गेलं. 2-2, 4-4 वर्ष तुरुंगात होते. अटल बिहारी वाजपेयी पण तुरुंगात होते, लालकृष्ण अडवाणी तुरुंगात होते, त्या काळातले सगळे प्रमुख नेते विरोधी पक्षातले तुरुंगात होते. मग त्याच्यानंतर इंदिरा गांधींनी आणीबाणी माघारी घेतली, पुन्हा इलेक्शन झालं. जनता ऑलरेडी इंदिरा गांधींवरती नाराज होती. जनता पक्ष नावाचं सरकार निवडून आलं. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं? त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा 24वी घटना दुरुस्ती केली आणि इंदिरा गांधींनी जे काय सगळे एकाधिकार स्वतःकडे घेतले होते ते रद्द करून टाकले. त्यातला पहिला अधिकार असा होता की काहीही झालं, आणीबाणी जरी लावली तरी तुमचं कलम 20 अटकेपासून संरक्षण आणि जीविताचं संरक्षण हे कधीही रद्द होणार नाही. आणीबाणीत पण रद्द होणार नाही. बरोबर? कारण ते गरजेचं आहे. म्हणून यात काय दिले त्यांनी की ते आपत्काल पूर्णपणे निलंबित होऊ शकतात. होतील का? 44वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवायचं. 20-21 कधीच निलंबित होत नाही. त्यामुळे हे अपवाद आहे. त्यामुळे हे चुकीचं आहे. न्यायालयीन संरक्षण उपलब्ध आहे. तुम्हाला सांगितलं होतं मगाशी. कलम कुठलं रे? रीटचं कलम 32 आणि 226 या 2 कलमाखाली तुम्ही न्यायालयात जाऊ शकता आणि मूलभूत हक्क पुन्हा लागू करून घेऊ शकता. चला पुढचा बघूया. भारतीय संघराज्य व्यवस्थेबाबत खालील विधानांचा विचार करा. संघराज्य म्हणजे फेडरेशन. संघराज्य म्हणजे काय? फेडरेशन. भारत हे पूर्णपणे संघराज्य आहे. तुम्ही पुस्तक काढलं, तुम्ही कुठलं कोळंबे वाचत असाल, लक्ष्मीकांत वाचत असाल, पहिला चॅप्टर काढला की पहिल्या चॅप्टर मध्ये आहे भारतीय संघराज्य हे पूर्ण संघराज्य नसून ते अर्ध संघराज्य आहे. वाचता का लाईन तुम्ही?
पॉलिटी वाचले का? केलं का पुस्तकावर उपकार त्या? पूर्ण नाही. त्याला काय म्हणतात? अर्ध संघराज्य आहे. कोण म्हटलं होतं? तुम्हाला कन्सेप्ट सांगतो हे अर्धसंघ राज्याची. आयवर जेनिंग्स म्हटला होता याला अर्धसंघ राज्य. कोण म्हटला होता? आयवर जेनिंग्स. अर्धसंघ राज्य आहे. अर्धसंघ राज्य म्हणजे काय? पहिल्यांदा तुम्हाला कन्सेप्ट कळली पाहिजे. हे संघराज्य म्हणजे काय? अमेरिका पूर्ण संघराज्य आहे. आता अमेरिका पूर्ण संघराज्य आहे म्हणजे काय? तिथे 50 राज्य आहेत. अमेरिकेत किती राज्य आहेत? 50 राज्य आहेत. त्या 50 राज्यांनी एक करार केला आणि एकत्र आले. एकत्र येऊन त्यांनी एक देश निर्माण केलेला आहे. आपल्या भारतात तसं नाही. आपला देश ऑलरेडी होता. आपण राज्यांना काय म्हटलं? तुम्ही या संघात या. तुम्ही या संघात या म्हणजे काय? USA संघ राज्य आहे आणि भारत हा राज्यांचा संघ आहे. युनियन ऑफ स्टेट्स आहे. काय आहे? युनियन ऑफ स्टेट्स, राज्यांचा संघ. हा फरक आहे. म्हणजे USA मधले राज्य कुठून वेगळी होऊ शकतात? उद्या तिथला कॅलिफोर्निया आहे. कॅलिफोर्निया म्हणू शकतो मला अमेरिकेत राहायचं नाही. युनायटेड स्टेट्स अमेरिकेमध्ये मला राहायचं नाही, मला कुठून बाहेर जायचंय, वेगळा देश निर्माण करायचा आहे म्हणू शकतो. त्याला ते अधिकार दिलेत. आपल्या भारतातल्या संविधानाने आपल्या राज्यांना हे अधिकार दिलेले नाहीत. आपले राज्य कुठून बाहेर जाऊ शकतात का? नाही जाऊ शकत. म्हणून आपण पूर्ण संघ राज्य नाही. आपण कसलं संघ राज्य आहे? अर्धसंघ राज्य आहे. म्हणून हे विधान चुकीचं आहे. अवशिष्ट अधिकार केंद्राकडे. अवशिष्ट अधिकार म्हणजे आपण त्याला म्हणूया शेषाधिकार. तुम्ही घटना वाचताना तुम्हाला एक चॅप्टर येईल बघा, त्यातला भाग 7, घटनेतला भाग 7, याच्यामध्ये कलम आहे 246. याच्यामध्ये कामांची विभागणी केलेली आहे. केंद्राचं काम काय असेल? केंद्र सूची. राज्यांचं काम काय असेल? राज्य सूची. दोन्ही विषय कॉमन मध्ये असतील. समवर्ती सूची कुठल्या कलमामध्ये आहे? 246. मग आता हे सगळ्या कामांची विभागणी करता काही कामं शिल्लक राहिलेत. मग ते कामाचा अधिकार कोणाला द्यायचा? त्याचा शेषाधिकार कोणाला द्यायचा? तर तो 248 कलमानुसार शेषाधिकार राहिलेल्या कामांचा कोणाकडे असेल? तर तो असेल केंद्राकडे. कोणाकडे असेल? केंद्राकडे असेल. ही तरतूद भारताने कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? कॅनडा. विचारलाय प्रश्न आयोगाने याच्यावरती. कोणाकडून घेतली आहे? कॅनडाकडून ही तरतूद आपण घेतलेली आहे. याच्यावर डिटेल चर्चा आपण त्या टॉपिक वाईज करूया. ठीक, चला पुढे. पुढचं विधान काय आहे? एकाच नागरिकत्वाची संकल्पना आहे आपल्या भारतामध्ये. भारतात एकेरी नागरिकत्व आहे का दुहेरी आहे? एकेरीच आहे. हे पण आपण कॅनडाकडून घेतलेलं आहे बरं का, आणि ब्रिटनकडून. ब्रिटन आणि कॅनडामध्ये एकेरी नागरिकत्व आहे. अमेरिका आणि स्वित्झर्लंड मध्ये दुहेरी नागरिकत्व आहे. त्या राज्यांचं पण वेगळं नागरिकत्व असते आणि देशाचं पण वेगळं नागरिकत्व असते. ठीक आहे, समजलं व्यवस्थित? चला पुढे. याचं उत्तर काय असणार आहे मग? योग्य पर्याय 2 आणि 3. तुमच्या तोंडावरती एवढी भूक दिसते मला. पुढचा प्रश्न. वित्त आयोगाबाबत खालील विधानांचा विचार करा. बघा, वित्त आयोगावर एकही पेपर असा झाला नाही आजपर्यंत आयोगाचा, 5 वर्षात 10 वर्षात म्हणा, ज्याच्यावरती वित्त आयोगावर आयोगाने प्रश्न विचारला नसेल. म्हणजे एवढं माहितीये तुम्हाला की वित्त आयोगावरती हमखास प्रश्न आहे. मग वित्त आयोग म्हटलं की काय लक्षात ठेवायचंय? 1. घटनात्मक संस्था. कुठल्या कलमानुसार? 280 कलम. अधिकार कसा आहे? अर्धन्यायिक. ही संस्था आहे अर्धन्यायिक. बर, स्थापन कोण करतं? राष्ट्रपती स्थापन करतो. किती वर्षांसाठी करतो रे? 5 वर्षांसाठी करतो. बरं, याची बॉडी कशी असते? 1 अध्यक्ष अधिक 4. 1 अध्यक्ष अधिक 4 जण असतात त्याच्यामध्ये. 5 वर्षांचा कार्यकाल असतो. बरं, काय काम करते? अनुदानाची विभागणी करते. हे मग कुठल्या कलमामध्ये अनुदान दिले आपल्या भारतीय राष्ट्रीय संविधानाच्या? तर ते आहे 275. 275 कलमानुसार अनुदानांची विभागणी केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये करण्याचं काम कोण करतं? वित्त आयोग करतो. आता सध्या कितवा वित्त आयोग आहे? 16वा. कोण आहे अध्यक्ष? अरविंद पनगाडिया. 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? अरविंद पनगाडिया. याचा शॉर्टकट मी तुम्हाला देतो. निसंचर त्या रेषेचा साप खुरा केळकर रे. समजलं नाही? असू द्या. दर 5 वर्षांनी गठीत केला तो. विधान बरोबर आहे का? बरोबर आहे. केंद्र राज्यांमधील कर वाटपाचा शिफारशी करते. करते का? करते. आता किती केलंय? 41%. किती टक्के केले? 41%. 14व्या वित्त आयोगाने 42% केला होता. मग 1% का कमी केला? तो जम्मू काश्मीरसाठी सेपरेट देण्यात गेला 1% जम्मू काश्मीर. ठीक आहे,
यांच्या शिफारशी बंधनकारक असतात. हे अर्धन्यायिक आहे आणि याचं काम फक्त मार्गदर्शन किंवा सल्लादायी आहे, लक्षात ठेवा. हे फक्त सल्लादायी रूप आहे याचं, हे कोणावरही बंधन टाकू शकत नाही. हे विधान बरोबर आहे का चूक आहे? हा, एक गोष्ट लक्षात ठेवायचं, हिथून पुढे तुम्ही कुठलाही आयोग वाचाल तर तो केंद्राला केवळ सल्ला देऊ शकतो, केंद्राला बंधनकारक गोष्टी सांगू शकत नाही. एक लक्षात ठेवायचं, आयोग म्हटलं की काय, ओनली सल्ला, बंधन नाही. ठीक आहे, याचं उत्तर काय आहे? 1, 2, 3, पर्याय क्रमांक 3. चला पुढे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाबाबत खालील विधानांचा विचार करा. हा झाला घटनात्मक आणि बिगर घटनात्मक आयोगांवरचा प्रश्न. याच्यावर मिळून एक प्रश्न विचारला जातो. आता एक तक्ता तयार करा, चला पटापटा माझ्यासोबत. आपण एक बघूया, घटनात्मक आयोग कुठले आहेत आणि बिगर घटनात्मक आयोग कुठले आहेत. घटनात्मक पहिलाच बघितला आपण, वित्त. कलम किती आहे रे? बोला. 280. वाचून नका सांगू. SC आयोग 238 कलम. ST आयोग 238A. OBC आयोग आता नुकताच झालाय 238B. कुठल्या घटना दुरुस्तीने? 102. कसा 102? ऐकायला भारी वाटतंय ना? भूक लागली आहे, भूका मग. चला पुढचं, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. किती कलम कुठलं रे? 324. अत्यंत महत्वाचं. घटनात्मक आयोग पुढचा कुठला आहे? UPSC आणि MPSC. कलम 312 आणि कलम 315. पुढचं महत्वाचं कलम कोणतं आहे? कॅग. कॅग माहितीये ना, ऐकलंय का? कलम कितीला आहे कॅगचं? शबास, 148. पुढची महत्वाची घटनात्मक संस्था महान्यायवादी. कलम 76 आणि महाधिवक्ता. कलम किती रे? 165. ह्या सगळ्यांवरती मिळून तुम्हाला एक प्रश्न दिसणारच आहे आणि मी आल्यावर सांगणार तुम्हाला, बघा पडला होता का नाही. या सगळ्या बॉडीवरती मिळून एखादा प्रश्न पडतो, यातला हा तर पडतोच. वा, ठीक आहे. हे कलम तुमचे काय पाहिजेत? पाठ पाहिजेत. तुम्हाला मी काल PDF टाकली होती बघा महत्वाच्या कलमांची, भेटली का तुम्हाला? त्याची झेरॉक्स मारायची आणि रोज घेऊन यायची. आपण रोज 10-15 कलम पाठ करत पुढे जाऊया. ठीक. आता बिगर घटनात्मक आयोग बघूया लगेच. आता बिगर घटनात्मक मध्ये पहिलाच आहे माहिती आयोग, राष्ट्रीय माहिती आयोग. पुढचा आहे आता हा मानवाधिकार आयोग. पुढचा आहे पाणी लवाद. त्याच्यानंतर आहे महिला आयोग, मागासवर्गीय आयोग. त्याच्यानंतर आहे काय राहिलं? अल्पसंख्याक आयोग. माहिती आयोग स्थापन झालाय 2005. मानवाधिकार 1993. पाणी लवाद 1956. महिला आयोग 1990चा कायदा आणि स्थापन झाला 1992. मागासवर्गीय आयोग स्थापन झाला 1993 आणि अल्पसंख्याक पण स्थापन झाला 1993. विचारले जातात हे प्रश्न बर का, हे प्रश्न विचारले जातात. हे तुमच्या लक्षात ठेवायचे सगळी आकडेवारी. तुमचा मेंदू, मानवी मेंदू हा सुपर कॅम्प्युटर पेक्षा पण सुपर असतो, पण त्याचा वापर केला तर योग्य ठिकाणी. नाहीतर काय होतं? गंज चढते, नाहीतर माणूस भटकते. चला पुढे. पुढचा प्रश्न. अरे ह्याचं उत्तर बघितलं नाही आपण. बघा तुम्हाला किती भूक लागली, तुम्हाला हे पण आठवण आहे. ही घटनात्मक संस्था आहे. एक असते घटनात्मक, एक असते घटनात्मक आणि एक असते वैधानिक. काय फरक असतो? शॉर्ट ट्रिक सांगतो तुम्हाला. घटनात्मक म्हटलं की त्यात कलम आलं पाहिजे. काय आलं पाहिजे? कलम आलं पाहिजे. आणि आपल्या भारतीय घटनेमध्ये त्याचा उल्लेख पाहिजे. उल्लेख असेल आणि त्याला कलम असेल तर ते कसलं आयोग म्हणायचं? घटनात्मक.
संसदेमध्ये कायदा करून केलेला आहे, संसदेमध्ये एखादा कायदा केलाय तर त्याला म्हणायचं वैधानिक, कायदा पास करून. ओके. भारतीय माहिती आयोग कायदा पास करून केलाय, भारतीय महिला आयोग संसदेमध्ये कायदा पास केला 1990चा, त्याच्यासमोर तुम्हाला असं लिहिलेलं दिसणार बघा, ऍक्ट, असं सोबत शब्द असणार ऍक्ट, ते झाले वैधानिक. ओके. समजते का फरक? घटनात्मक म्हणजे घटनेमध्ये उल्लेख पण आहे आणि कलम पण आहे, वैधानिक म्हणजे संसदेमध्ये कायदा पास करून केलेला आयोग. ओके, ठीक आहे. मग आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोग काय आहे? घटनात्मक येतो का वैधानिक येतो रे? वैधानिक येतो. काय येतो? वैधानिक आयोग येतो. वैधानिक म्हणजे स्टॅट्युटरी. वैधानिक म्हणजे काय? स्टॅट्युटरी. हा, चला पुढे. हा चुकीचा आहे. मानवाधिकार संरक्षण अधिनियम 1993, अधिनियम म्हणजेच ऍक्ट, 1993 अंतर्गत स्थापन झालेला आहे. विधान बरोबर आहे. आयोगाच्या शिफारशी बंधनकारक असतात. तुम्हाला मग अशी सांगितलं होतं मी, आयोगाची कुठली शिफारस कोणावर, केंद्रावर बंधनकारक नसते. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. हे विधान चुकीचं आहे. यातून आपल्याला काढायचंय काय? बरोबर विधान काढायचं ना. योग्य पर्याय, पर्याय क्रमांक 2 आहे. चला पुढचं. आता पंचायत राजवरती प्रश्न आलाय. नगरपालिकांबाबत खालील विधानांचा विचार करा. नगरपालिका 74व्या घटना दुरुस्तीने, एक गोष्ट लक्षात ठेवा, चला बाकी काहीच लिहून घेऊ नका. एका ठिकाणी 73 आणि एका ठिकाणी 74वी घटना दुरुस्ती मात्र लिहून घ्या. 73 आणि 74वी घटना दुरुस्ती लिहून घ्यायची. चला, ऍक्ट कधीचा आहे? ऍक्ट आहे 1992. मी मागच्या कुठे शिकवत होतो XYZ या ठिकाणी, मी त्या ठिकाणी सांगितलं होतं की माझा STIचा रिझल्ट फक्त ह्या एका कलमाने घालवलेला आहे. का घालवला? तर ऍक्ट 1992 आहे, घाई गडबडीत मी ऍक्ट 1993 करून आलो ऑप्शनला. बरोबर. एक प्रश्न एवढाच चुकला माझा माहिती असताना आणि माझा STIचा रिझल्ट गेला. ठीक आहे. बघा, ऍक्ट कधीचा पास झाला? 1992. 1992. लागू कधी झाला? 73वी घटना दुरुस्ती 24 एप्रिल 1993 ला लागू झालेली आहे. 24 एप्रिल 1993 ला लागू झाली आहे. आणि 74वी घटना दुरुस्ती आहे ती 1 जून 1993 ला लागू झालेली आहे. आपण पंचायत राज दिन कधी साजरा करतो? 24 एप्रिलला साजरा करतो. बरोबर. बर, 73वी घटना दुरुस्ती म्हणजे काय? ग्रामीण स्थानिक स्वराज संस्था, रुरल ग्रामीण स्थानिक स्वराज संस्था. आणि 74वी घटना दुरुस्ती कोणासाठी केलेली आहे? शहरी पंचायत राज. शहरी पंचायत राज. बरोबर. बर, मग घटनेमध्ये कशामध्ये समाविष्ट केलेत? अनुसूची भाग म्हटल्यानंतर अनुसूची 9. 73वी घटना दुरुस्ती ही अनुसूची 9 मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे आणि 74वी घटना दुरुस्ती अनुसूची 9A मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. झालं, वाटलंच होतं. अंडूचं पण काय आलं नाही. ठीक आहे. ओके. बघा, हा 9A मध्ये, आणि जर भाग विचारलं तर भाग 11. भाग 11 मध्ये 73वी घटना दुरुस्ती ऍड करण्यात आली आहे आणि भाग 12 मध्ये 74वी घटना दुरुस्ती ऍड करण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा विषय, यांच्यामध्ये काही विषयांची विभागणी करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातील 73व्या घटना दुरुस्तीमध्ये 29 विषयांची विभागणी करण्यात आली. म्हणजे ग्रामीण पंचायत राजला 29 विषय दिले गेले आणि शहरी पंचायत राजला 18 विषय देण्यात आलेले आहेत. किती? एवढा जरी तुम्ही चार्ट पाठ केला तरी तुम्हाला एखादा मार्क तर 100% मिळून जाईल. अजून याच्यामध्ये काही महत्वाची कलम आहेत, त्या कलमांचा मी तुलनात्मक चार्ट तुम्हाला लेक्चरच्या वेळेस शिकवेल. ओके. चला, आता काय प्रश्न विचारलाय? 74व्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा मिळाला नगरपालिकांना. मिळाला का रे? मिळालाय. दिसतोय ते नगरपालिका कसल्या? शहरी. म्हणजे बरोबर आहे. नगरपालिकांचे 3 प्रकार संविधानात नमूद करण्यात आलेले आहेत. विचारल्यावर काय आयोगाने हा प्रश्न 3च करण्यात आलेले आहेत. त्यातला एक आहे नगर पंचायत, एक आहे नगर पंचायत, एक आहे नगरपालिका, नगर परिषद, आणि एक आहे महानगरपालिका. महानगरपालिका. ओके. एखादं गाव आहे, जसं की आता आपण धरून चालूया तांदूळवाडी.
हे तांदूळवाडी अगोदर गाव होतं, आता कशामध्ये आलंय? बारामती नगर परिषदेमध्ये आलंय. बारामती मोठी आहे, जवळचं गाव आहे म्हणून नगर परिषद. पण तांदूळवाडी गाव वाढत वाढत गेलं असतं, जवळ कुठलं शहर नसतं तर ती पहिल्यांदा झाली असती नगरपंचायत. ग्रामीण भागातून शहरीकरणाकडे वळलेली एखादं गाव आहे तर त्याची सगळ्यात पहिल्यांदा काय होते? पंचायत होते, नगरपंचायत. थोडंसं शहरीकरण अजून वाढलं की ते नगर परिषद बनतंय. लोकसंख्या वाढली, 3 लाखाच्या आत झाली, 1 लाखापासून 3 लाखाच्या आत झाली की ते नगरपालिका होते. आणि 3 लाखाच्या वरती जर एखाद्या शहराची लोकसंख्या झाली तर त्या ठिकाणी तुम्ही महानगरपालिका स्थापन करू शकता. म्हणजे महानगरपालिका स्थापन करण्यासाठी लोकसंख्येची लिमिट किती आहे? 3 लाख प्लस. ओके, चला. आणि सर्व राज्यात महानगरपालिका अनिवार्य आहेत. विधान वाचल्यावर तुम्हाला बरोबर वाटते का चूक वाटते? आता मला सांगा, अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये तुम्ही जर गेला, तिथली लोकसंख्या असतानाच 8 आणि 9 लाख आहे. ओके, सगळा डोंगराळ भाग आहे. मग त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी महानगरपालिका स्थापन करू शकता का? नाही. म्हणून अनिवार्य हा शब्द चुकीचा आहे. ठीक आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे. 2 मात्र विधान बरोबर आहेत, पहिलं आणि दुसरं. हे समजलं? 73 आणि 74वी घटना दुरुस्ती पाठ करायचं, उद्या विचारणार मी आल्यावर. उद्या आल्यावरती आपण पहिले 15 मिनिट याच्यावरच घालूया, तुम्हाला अनालिसिस केलेलं समजतंय का? उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? आपल्या लोकशाहीला पेलवणारे किंवा लोकशाहीला पुढे घेऊन जाणारे 4 स्तंभ आहेत. किती? 4 स्तंभ. एक आहे कायदे मंडळ म्हणजे आपली संसद, एक आहे कार्यकारी मंडळ म्हणजे आपलं पंतप्रधान आणि त्याचं कॅबिनेट. ओके, एक आहे न्यायपालिका. काय आहे? न्यायपालिका म्हणजे ज्युडिशरी. आणि चौथा आहे प्रिंट मीडिया किंवा तुमचा जो मीडिया आहे, पेपर असेल त्याला आपण प्रिंट मीडिया म्हणतो आणि मोबाईल त्याला सोशल मीडिया म्हणतो. हे चौथा स्तंभ आहे, बरोबर. त्यातला एक स्तंभ हा. उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत? प्रत्येक राज्याला स्वतंत्र उच्च न्यायालय असणे आवश्यक आहे. बरोबर, बरोबर आहे. ठीक. एक उच्च न्यायालय एकाहून अधिक राज्यांसाठी असू शकतं का रे? उदाहरणार्थ आपलं मुंबईच बघा, बॉम्बे हायकोर्ट. बॉम्बे हायकोर्ट मध्ये दीव दमन पण आहे, दादरा नगर हवेली पण आहे, आणि अजून कोण आहे? गोवा. गोव्याला पण आपण ह्याच्यामध्ये केलेलं आहे. कलकत्त्याचं बघा, कलकत्ता उच्च न्यायालयामध्ये अंदमान निकोबार बेट येते. इकडे खाली तुम्ही एर्नाकुलम केरळचं उच्च न्यायालय पकडलं त्यात लक्षद्वीप येते. पंजाब आणि हरियाणासाठी एकच उच्च न्यायालय आहे, बरोबर. यासाठी कुठली घटना दुरुस्ती करावी लागली? 7वी घटना दुरुस्ती 1956 करण्यात आली आणि याच्यामध्ये 2 तरतुदी करण्यात आल्या. 7व्या घटना दुरुस्तीमध्ये कुठल्या 2 तरतुदी अत्यंत महत्वाच्या आहेत? 1 किंवा जास्त राज्यांसाठी एक राज्यपाल नेमता येऊ शकतो, म्हणजे एकच राज्यपाल 2 पेक्षा जास्त राज्यांसाठी काम करू शकतो. आणि दुसरं, 2 किंवा अधिक राज्यांसाठी एक उच्च न्यायालय स्थापन करता येऊ शकतं. बरोबर. कुठल्या कलमानुसार आहे हे? आहे कलम 241. कलम 241 मध्ये याचा उल्लेख केलेला आहे. चला पुढे. उच्च न्यायालयाला मूलभूत हक्क रक्षणाचा अधिकार आहे का? मगाशी कुठलं कलम सांगितलं होतं मी? उच्च न्यायालय म्हटलं की 200 आणि सर्वोच्च न्यायालय म्हटलं की 32. रीट काढण्याचा अधिकार आहे यांना. ठीक आहे. उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन कार्य करते का? अधीनस्थच आहे ना हे सगळे. आता उच्च न्यायालयाच्या अधीनस्थ जिल्हा न्यायालय, जिल्हा न्यायालयाच्या अधिक खाली फर्स्ट क्लास न्यायालय जे असते, वरिष्ठ. ठीक आहे, हे विधान बरोबर आहे. बरं, कुठल्या कलमानुसार? हे आहे 141 कलमानुसार. सर्वोच्च न्यायालयाचा प्रत्येक निर्णय उच्च न्यायालयावरती बंधनकारक आहे. 141 मध्ये दिलेला आहे. मग यातलं चुकीचं कुठलं आहे? सर्व विधाने कशी आहेत? बरोबर आहेत. चला पुढे. अनुसूचित जाती जमाती आयोग. आता तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, कुठलं कलम होतं रे एससी आणि एसटी आयोगाचं? 338 आणि 338 ए. पहिल्यांदा लक्षात ठेवा, 200 नाही ते 300 करायचे. 300 झालं, तिथे 300 पाहिजे. बघा, पहिल्यांदा एससी आणि एसटी आयोग हा एकच होता. एससी आणि एसटी आयोग कसा होता? एकच होता. बिगर घटनात्मक होता. कसा होता? बिगर घटनात्मक होता. याला घटनात्मक दर्जा भेटला 65व्या घटना दुरुस्तीने. घटनात्मक दर्जा म्हणतोय. याच्या बाबतीतले 2 महत्वाची घटना दुरुस्ती आहेत. घटनात्मक दर्जा भेटलाय 65व्या घटना दुरुस्तीने 1990 ला, आणि अगोदर तो एकत्र होता. याच्या 2 फोडी करण्यात आल्या आणि एससी आयोग वेगळा करण्यात आला आणि एसटी आयोग वेगळा करण्यात आला. तो कधी करण्यात आला? 89व्या घटना दुरुस्तीने.
कुठल्या? 89व्या घटना दुरुस्तीने 2003 ला, 2003 ला लागू झाली, 2004 ला. ठीक आहे, काय समजलं तुम्हाला? एक एससी आयोग होता, एक एसटी आयोग होता. अगोदर एकत्रच होते, बिगर घटनात्मक होते, पण त्यांना घटनात्मक दर्जा कुठल्या घटना दुरुस्तीने दिला? 65व्या. पण ते एकच होते, परत त्यांना वेगळं करण्यात आलं. कधी? 89व्या घटना दुरुस्तीने एससी आणि एसटी आयोग वेगळा करण्यात आला. ठीक आहे, चला आता हा घटना संविधानिक संस्था आहे का? यस. सामाजिक न्याय समिती काम करते का? एसटींवरती काही अत्याचार झाले, जुलूम जबरी झाली, तर त्यांचे काम सगळं बघणं काम कोणाचं आहे? या एससी आयोगाचं आहे. म्हणजे थोडक्यात सामाजिक न्याय बघतोय का? यस. आर्थिक वाटप ठरवतंय का? आर्थिक वाटप ठरवायला वेगळा आयोग करून ठेवलाय गव्हर्नमेंटनी. कोणता? वित्त आयोग केलाय, बरोबर. त्याच्यामुळे याचा त्याचा काही संबंध नाही, हे चुकीचं आहे. अहवाल राष्ट्रपतींना सादर करतात, बरोबर आहे. कुठलाही आयोग अहवाल राष्ट्रपतीला सादर करतो, लक्षात ठेवायचं. आणि राष्ट्रपती तो अहवाल संसदेमध्ये मांडतो, त्याच्या काय अंडर कोण असेल त्याच्या मार्फत. ठीक आहे, अहवाल राष्ट्रपतींना सादर करतात, हेही विधान बरोबर आहे. म्हणजे विधान काय उत्तर आहे याचं? 1, 2, 4. चला पुढचा. राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांबाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? यातलं पहिलं बघा, डीपीएसपी बद्दल चाललंय आपला, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. आयरिश संविधानावरून आधारित आहेत. स्रोत, घटनेचे स्रोत हा टॉपिक झाला, बरोबर. डीपीएसपी आपण कुणाकडून घेतलेलं आहे? आयर्लंड कडून घेतलेलं आहे. आणि आयर्लंडने कोणाकडून घेतलं होतं? स्पेन कडून घेतलं होतं. असा प्रवास आहे, स्पेन कडून आयर्लंड कडे आलं, आयर्लंड कडून आपल्या भारताकडे आलं. त्याच्यानंतर सामाजिक न्याय साध्य करण्याचा उद्देश आहे, सामाजिक आणि आर्थिक कल्याण. आंबेडकरांनी सांगितलं होतं बघा डीपीएसपी बद्दल, कल्याणकारी राज्य स्थापन करणे हा आमचा हेतू आहे. त्यासाठी हे काय करतील? गाईड करतील कायम केंद्राला, कल्याणकारी राज्य. ओके, त्यामुळे हेही बरोबर आहे. न्यायालयात अंमलात आणता येतात खरे, मग तुम्हाला सांगितलं होतं मी. ज्युडिशरी कोण कोण नाही? मूलभूत कर्तव्य नाही, प्रिॲम्बल नाही, मार्गदर्शक तत्वे नाहीत, आहे कोण? फक्त हक्क आहेत. ठीक आहे, त्यामुळे हे आणता येत नाहीत. शासन धोरणांचा पाया ठरतात. शासनाला कुठलंही धोरण ठरवायचं म्हटलं की अगोदर याचा अभ्यास करावा लागतो, म्हणून बरोबर आहे. याचं उत्तर आहे 1, 2, 4. चला पुढे. तुमच्या भुकेमुळे पळावं लागतं तर काय करायचं? पुढे बघा, घटना दुरुस्ती प्रक्रियेत कोणते घटक महत्वाचे आहेत? घटना दुरुस्ती भाग कितव्या मध्ये येते रे? भाग 20, कलम 368. भाग 20 मध्ये आणि कलम 368 मध्ये घटना दुरुस्ती येते. बर, घटना दुरुस्ती विधेयक हे फक्त आणि फक्त संसदच करू शकते. राज्य विधिमंडळाला घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार दिलाय का घटनेने? नाही. त्यामुळे फक्त संसद करू शकते, हे बरोबर आहे. त्यासाठी विशेष बहुमत लागतं. आता विशेष बहुमत म्हणजे काय? सपोज 500 लोकांची संसद आहे. संसदेची संख्या किती आहे आपल्या? 500. त्यातले किमान 50% तर आलेच पाहिजेत. किमान 50% म्हणजे किती आले पाहिजेत? 250 आले पाहिजेत. आता 250 लोक आलेले आहेत, त्यातून मतदान करणाऱ्यांपैकी 2/3 बहुमत पाहिजे. एक तर 250चे लिमिट पाहिजे, म्हणजे निम्मे उपस्थित, निम्मे त्यात पण 2/3 बहुमत पाहिजे. एवढं बहुमत भेटलं तरच ते घटना दुरुस्ती विधेयक पास होते. म्हणजे विशेष बहुमत लागतं का? यस. राज्यांची संमती लागते का? लागते. काही विधेयकांना राज्याची संमती लागते. एखादं विधेयक हे जसं की समवर्ती सूची, राज्य सूची आणि केंद्र सूची याच्यावर आधारित असणारी एखादी घटना दुरुस्ती असेल तर तुम्हाला राज्यांची परमिशन घ्यावी लागते. टॅक्स एखादा वाढवायचा असेल, राज्यांची परमिशन घ्यावी लागते. उदाहरणार्थ जीएसटी विधेयक आणल्यानंतर राज्यांची परमिशन घ्यावी लागली त्यांना, निम्म्या राज्यांची परमिशन. निम्म्या राज्यांचं साधं बहुमत जरी पडलं पण बहुमत तुम्हाला घ्यावं लागते. ओके, ठीक. आणि सर्वोच्च न्यायालयाची पूर्वसंमती अशी कुठलीही अट घटना दुरुस्तीला नाही. अरे, घटना दुरुस्तीला राष्ट्रपतीची बी परमिशन घ्यावी लागत नाही, मग सर्वोच्च न्यायालय संमत देत नाही ते, बरोबर. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. विधान काय बरोबर असणार आहे मग? 1, 2, 3. चला पुढचा आहे 76. आर्थिक आणीबाणी आजपर्यंत किती वेळा लागू करण्यात आली? मग शिकवलं तुम्हाला, कधीच नाही. कलम किती होतं? 360, बरोबर. आतापर्यंत कधीच लागू झालेली नाही. मगाशी तुम्हाला मी सांगितलं होतं राष्ट्रीय आणीबाणी किती वेळा लागू झाली? 3 वेळा लागू झाली. 100, 1962 चायना वॉर,
1971 पाकिस्तान वॉर, आणि पुढे 1975 ला इंदिरा गांधींनी लावलेली आणीबाणी. अशा 3 वेळा आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू झालेली आहे. 100+ वेळा काय लागू झाले? राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे. ओके. आणि राष्ट्रीय आणीबाणी आजपर्यंत कधीही लागू झालेली नाही. पुढचं बघा, अनुसूची 10वी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? राजीव गांधी पक्षांतर बंदी कायदा, 52वी घटना दुरुस्ती, 52वी घटना दुरुस्ती 1985 घटना दुरुस्ती करून 10वी अनुसूची ऍड करण्यात आली आणि पक्षांतर बंदी कायदा करण्यात आला. पक्षांतर बंदी तुम्हाला माहिती ना, आता सध्या खूप चर्चेत असतो सारखाच, हे इकडे उडी मारते ते तिकडे उडी मारते, नुसत्या उड्या झाल्या सध्या, है ना. मग यासाठी काय केलं होतं रे, यांनी काय सांगितलं, सपोज एका पक्षातून जर गट फुटला, 1/3 गट, म्हणजे 30 आमदार आहेत त्या पक्षाचे आणि त्यातून 10 बाहेर पडले, तर त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होणार नाहीत, ते अपात्र ठरणार नाहीत. पुढे जाऊन याचाच फायदा उचलायला लागले लोकले. काय करायचे, गटच फोडायचे आणि 30 मधनं 10 बाहेर पडायचे, म्हणजे 1/3 बाहेर पडायचे. त्यांना माहित होतं की यांना आपल्याला प्रोटेक्शन भेटणार आहे, आपले आमदारकी किंवा आपली खासदारकी जाणार नाही. बर, पक्षांतर बंदी कायदा कोणाला लागू आहे? फक्त संसदेला आणि विधिमंडळाला लागू आहे. हे स्थानिक स्वराज्य संस्थांना पक्षांतर बंदी कायदा असला काही संबंध नाही. तुम्ही किती वेळा पण उड्या मारा, कुठे पण जा, बरोबर. मग हे काय करायला लागले, याचा वापर करायला लागले, म्हणून पुढे जाऊन परत 91वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि ही 1/3 ची लिमिट 2/3 करण्यात आली. आता एकनाथ शिंदेनी याचा फायदा उचललाय, 2/3. मग आता पक्षातून बाहेर पडताना काय करतायत ते, 30 मधून आता 10 नाही बाहेर पडत, 30 मधून आता 20 जण बाहेर पडतात डायरेक्ट, बरोबर. ठीक आहे. पक्षांतर बंदीवरती आहे. निवडणूक आयोग म्हटलं की आपला भाग 15 कलम मागाशी सांगितलं 324, पंचायत राजला 74वी घटना दुरुस्ती 73वी घटना दुरुस्ती तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे. आणि आपल्या भारतीय भाषा ज्या आहेत त्यासाठी आपण शेड्यूल 8 वापरतो. 8 शेड्यूल मध्ये म्हणजे अनुसूची 8 मध्ये भाषा आहेत. किती भाषा आहेत सध्या? 22 भाषा आहेत. राजस्थानी आहे का त्यात? राजस्थानी नाही. पुढे बघा, नागरी सेवकांच्या स्थायित्वाचा उद्देश काय आहे? म्हणजे सिव्हिल सर्वंट सिस्टीम उभं करण्याचा काय आहे? तुम्ही काय करायचं रे, कार्यक्षम प्रशासन करायचं. त्यासाठी घटनेने तुम्हाला संरक्षण दिलेलं आहे 311 मध्ये. तुम्हाला केव्हा बडतर्फ केला जाईल ते सांगितलंय 311 मध्ये. म्हणजे उद्या तुम्ही 500 रुपयाची लाच घेताना ज्यावेळेस सापडाल, बरोबर, त्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस गचुरं धरून रस्त्यावरती तुमची दही काढली जाईल, वरात 5-6 जण असे तुमचे कॅमेऱ्याने शूट केलं जाईल आणि तुमच्या गावात पाठवलं जाईल. कारण गावात मोठे मोठे बॅनर लागले होते तुमचे, 500 रुपयाची लाच घेताना आढळला. कार्यक्षम प्रशासन. ओके. या सगळ्या गोष्टीसाठी काय केलं होतं, स्थायित्वाचा उद्देश हाच मेन होता. ठीक आहे. 311 कलम लक्षात ठेवा. चला पुढे. चेक्स अँड बॅलन्स ही संकल्पना कोणत्या तत्वाशी संबंधित आहे? म्हणजे काय, चेक्स अँड बॅलन्स ही कन्सेप्ट आणली कोणी? तुम्हाला मगाशी 1919 काय सांगितला होता मी, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. त्यातला जो मॉन्टेग्यू होता त्याने सिद्धांत मांडलाय. हा कोणी मांडलेला आहे? मॉन्टेग्यू याने हा सिद्धांत मांडला होता. तो काय म्हटला होता की जर एखाद्या देशाला प्रबळ बनवायचं असेल तर फक्त त्याचं कायदेमंडळ चांगलं असून जमत नाही, त्या कायदेमंडळासोबत तेवढंच बॅलन्स्ड न्यायपालिका पण असली पाहिजे, ज्युडिशरी पण असली पाहिजे आणि तेवढंच कॅबिनेट पण असलं पाहिजे. म्हणजे ह्या 3 शक्तिशाली संस्था सोबत जर चालल्या तर त्याला काय म्हणायचं, चेक्स अँड बॅलन्सेस, बरोबर. हा सिद्धांत कोणी मांडलाय? मॉन्टेग्यू. म्हणजे फक्त संसद काम करून चालणार नाही, न्यायालयाने पण तेवढंच चांगलं काम केलं पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर पुढचा शेवटचा, नीती आयोगाची स्थापना कोणत्या आधारावर झाली? बघा, नीती आयोगाची स्थापना झालेली आहे अगोदर 15 मार्च 1952 ला एक संस्था स्थापन झाली, त्याला नाव दिलं गेलं नियोजन आयोग. काय नाव दिलं गेलं? नियोजन आयोग. हा नियोजन आयोग कसा होता? हा नियोजन आयोग होता फक्त केंद्राचं वर्चस्व याच्यामध्ये होतं. पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्थापन केला होता. फक्त केंद्राचं वर्चस्व होतं, राज्यांना याच्यामध्ये वाटाच नव्हता. म्हणून आता 2014 मध्ये ज्यावेळेस नरेंद्र मोदी सरकारवरती आले त्यावेळेस त्यांनी काय केलं की केंद्राकडून राज्याकडे पण गेलं पाहिजे गोष्टी, राज्यांचं पण मार्गदर्शन आपण घेतलं पाहिजे, राज्यांना पण आपल्या निर्णयांमध्ये सल्ल्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं, 1 जानेवारी 2015 हे तारीख आयोगाने खूपदा विचारलेली आहे, ही स्थापन तारीख झाली, नीती आयोगाची स्थापना करण्यात आली.
1 जानेवारी 2015ला नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. आणि काय केलं गेलं मग? बॉटम टू टॉप निर्णयाची प्रक्रिया कशी? बॉटम अप, खालून वरती निर्णय. म्हणजे राज्यांना वाटा याच्यामध्ये दिला गेला. आता ही स्थापना कोणत्या आधारावर झालेली आहे? संविधानात झाली का? घटनात्मक आहे का नीती आयोग? नाही, घटनात्मक नाही. संसदेमध्ये कायदा पास झालाय का? ऐकलंय कधी नीती आयोगाचा कायदा 2015? नाही. हा संसदेत कायदा करून नाही, तर तो कार्यकारी आदेश पास करून कॅबिनेटने पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली एक कार्यकारी आदेश, ऑर्डनरी आदेश पास केला आणि नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. ठीक आहे, याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. 70 अधिकार विभाजन, तेच ना. 3 आहेत, न्यायपालिका, कायदे मंडळ, कॅबिनेट मंडळ, यांचं समसमान विभागणी. ठीक आहे, समजलं? आता बाकीचे राहिलेले व्हिडिओ आपण डायरेक्ट युट्यूब वरती टाकूया. चालेल, चला, धन्यवाद.